चालेल. हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आज आपण आपला 11वा अध्याय बघणार आहोत ज्याचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. आपण एक काम करूया. आपण आधी मंगलाचरण म्हणून घेऊ. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आपल्या माताजी पुढची स्लाइड घ्या. इस्कॉन मँगलोरच्या श्री श्री राधा गोविंदांना प्रणाम करते. पुन्हा आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते. आणि इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला की ज्यांच्यामुळे आपण म्हणजे हा एकमेकांसमोर बसून गीता शिकू शकलो. त्यांना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. पुन्हा अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांनाही प्रणाम करते. आपले को होस्ट आणि आमची पूर्ण टीम ह्या सर्वांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण वेळात वेळ काढून म्हणजे 1-1.5 तास वेळ काढून येतात. तुम्हाला पण सर्वांना प्रणाम. तर आपण आजचा आपला अध्याय बघूया. काल आपण बघितलं की भगवंतांची विभूती योग बघितला. आपण भगवंतांची ऐश्वर्य बघितली. आणि अर्जुनाने काय कसं बघितलं ना, पहिल्यांदा भगवंतांनी चतुश्लोकी भगवद्गीता सांगितली. आधी पहिल्यांदा काय सांगितलं की त्यांच्याशिवाय कोणच त्यांना जाणू नाही शकत, कारण सगळ्यांची निर्मिती ही उत्पत्ती त्यांच्यामधून झाली आहे. पुन्हा चतुश्लोकी भगवद्गीता सांगितली. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे भगवंतच आपल्या हृदयामध्ये ते ज्ञान प्रकट करतात की जेणेकरून आपण कृष्णांकडे जाऊ शकू. त्याच ह्याला भगवद्गीतेचे सार असं पण म्हणतात. मग त्याच्यानंतर अर्जुनाने भगवंतांची स्तुती केलेली बघितली, परमब्रह्म परमधाम. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, आपण भगवंतांकडे जेव्हा जाऊ तेव्हा अवश्य त्यांची एखादी छानशी अशी त्यांच्या भक्ताने गायलेली स्तुती आपण पण गावी. व त्याच्यानंतर अर्जुनाने सांगितले की ही आपल्याला ती साधारण पद्धत दाखवून दिली आहे की काहीतरी मागायचं असेल तरी पण आधी स्तुती केली. आणि मग काय सांगितलं की मला तुमचे कारण पण सांगितलं की मला का
हे करायचंय, तुमचे ऐश्वर्य बघायचे तर मला निरंतर तुमचं चिंतनामध्ये राहायचंय म्हणून. आणि मग ऐश्वर्य दाखवायला सांगितली, भगवंतानी ती दाखवली. आणि काय सांगितलं की हा त्यांचा फक्त एक अंश आहे त्यांच्या ऐश्वर्याचा. हा, मग आता आज आपण खूप छान अध्याय आहे. अर्जुनाने विचारल्यामुळे आज त्याच्याबरोबर आपण पण कृष्णांचं विराट विश्वरूपाचं दर्शन घेणार आहोत. हा हा माताजी वाचा. हरे कृष्ण. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमगुह्य मध्यात्मं संदिष्टम् यत्तो योक्त वचस्तेन माह्योऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता बघा हा, इथे अर्जुन काय म्हणतोय बघा. काल जो कृष्णानी सांगितलं जे काय काय चतुश्लोकी भगवद्गीता सांगितली. हा, तर ह्या सगळ्यामुळे आणि कृष्ण काय म्हणाले, अनन्य भक्ती हवी तुमच्यामध्ये, बाकी काय हवंय, बाकी काही नको. तर आहे ना, अ, अर्जुन काय म्हणतोय, ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही जो हा उपदेश केलात त्या ऐकून माझा मोह नष्ट झालाय. कसला मोह होता बघा त्याला, कसला मोह नष्ट झाला असेल असं वाटतं तुम्हाला अर्जुनाचा? सांगा, कोणी पण सांगा, तुम्ही ट्राय करा. कौटुंबिक परंपरा. हा, मग आणि काय काय सांगितलेले ते त्याचे मोहच होते. दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला कृष्ण सांगतात की नाही, की तू अर्जुना मोहात सापडलायस, तू अज्ञानाच्या दृष्टीने बघतोयस, तू जरा ज्ञानाच्या दृष्टीने बघ, म्हणजे हे जे तू कारण सांगतोयस ती तुला दुःख आहेत असं वाटणार नाही. मग ते त्याचे मोह हो. मग आणि सांगा, आणि कोणकोणते सांगितलेले? करुणा, आनंद नाही, हा, असमंजस्य. असामंजस्य, काय करू कळत नव्हते. तर आता इथे काय म्हणतोय अर्जुन, की ते मोह माझे नष्ट झालेले आहेत पूर्ण. हा, मग आता तर इथे मोह नष्ट झाले, तर मग गीता थांबायला हवी होती ना, की जेव्हा आता, आणि तसं पण 18व्या अध्यायापर्यंत तुम्ही बघाल कृष्ण कुठेही असं म्हणत नाहीत, मुद्दा सोडून आपले सगळी चर्चा वगैरे कितींदा भरकटत असते, तुम्ही बघाल आजूबाजूला. इथे गीतेमध्ये 18व्या अध्यायापर्यंत कृष्णाने मुद्दा नाही सोडलेला, त्याला सांगितलेलं आहे म्हणून अर्जुना उठ, शस्त्र उचल आणि युद्ध कर. हा, मग आता करायला हवं होतं ह्याने. मग आता पुढे काय आहे? हा, मोह तर नष्ट झालेले आहेत, आता बघूया आपण पुढे काय आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे वाचू मी कृष्ण. माताजी? हरे कृष्ण. हे नयन, हा, वाच. हे कमल नयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अवयवी महात्म्याची अनुभूती झाली आहे. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वर, तुम्ही कृपया हे ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपल्याला ना इथे अर्जुन बघा, अर्जुनाकडून हे आपण शिकायचंय, की आधी तो काय सांगतोय आता पण बघा. हा, म्हणजे मोह तर नष्ट झालेला आहे. कालच त्याने कृष्णांना परमब्रह्म वगैरे म्हणून स्वीकारलेलं पण आहे. हा, मग आज तो काय सांगतोय बघा. पहिल्यांदा काय सांगतोय, की तिथं जाऊन त्यांच्याबद्दल आधी स्तुती करतोय बघा. हा, की तुमच्याकडून मी जीवाची उत्पत्ती आणि लयाबद्दल ऐकलं, सविस्तरपणे ऐकलं. हा, मग तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती पण झालेली आहे, म्हणजे त्याला ते सारं पटलेलं आहे. असं नाहीये की तो वरवरून सांगतोय. मग तो खरं ते कृष्णांना, एखादी गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला छान वाटली तर आपण कसे असतो ना, एखादी गोष्ट आवडली नाही तर आपण एकदम समोरच्याला लगेच सांगू, ह्याच्यात बाबा मीठ कमी आहे, किंवा हा ड्रेस काय तू दिलास तो काय मला छान वाटला नाही, रंग काही खास नाही असं. पण तेच एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ती पण तेवढ्याच प्रांजळपणे सांगावी.
इथे अर्जुन बघा तो कसं ते सगळं सांगतोय. म्हणून हवं आपल्या एक कृष्णांशी आपलं एक नातं हवं. मग त्याच्यानंतर बघा तो काय म्हणतोय. म्हणजे तेच की तुम्ही कसं ह्या सृष्टीमध्ये प्रविष्ट झालाय ना, ते त्याने बघितलं वगैरे. मग आता तो काय सांगतोय, हे पुरुषोत्तम परमेश्वर तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप जरी मी तुमच्या समोर पाहत असलो तरी तुम्ही या प्राकृत सृष्टीत कसे प्रविष्ट झालात हे मी पाहू इच्छितो. हा, मग आता काय इच्छा आहे ते सांगितली आहे. आता बघा तो का ते पाहू इच्छितोय. साधारण 8व्या अध्यायात पण तेव्हा त्याने जेव्हा प्रश्न विचारलेले तेव्हा त्याने आदिदैव म्हणजे काय विचारलेलं. तेव्हा कृष्णाने सांगितलेलं ना, सारं काही माझ्यामध्ये स्थित असणारं माझं जे रूप आहे ते आदिदैव आहे. मग 9व्या अध्यायात परत म्हणालेले अचिंत्य भेदाभेद तत्व मी सर्वांमध्ये आहे. सारं काही माझ्यामध्ये स्थित आहे. तर अर्जुनाला हे बघायचंय. हा, मग आणि हे एक कारण असेल की ते 2 वेळा म्हणजे कृष्णाने सांगितल्यामुळे त्याला बघायचंय. दुसरं असंही आहे की भगवंत म्हणजे कृष्ण भगवान का आहेत. आपल्याला आजूबाजूला खूप जण भेटतील जी म्हणतात की मी भगवान आहे, मी भगवंत आहे. तसं नाहीये. बघा इथे तुम्हाला तत्वतः पटेल की ते भगवान आहेत. हा, आता हे विराट रूप अर्जुनाने सांगितलं दाखवा. त्यालाही दिसलं, त्याच्यामुळे आपल्यालाही दिसलं की कसं चराचर त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. एक कन्फ्युजन कायमचं दूर झालं. अर्जुनाने हे विश्वरूप दाखवा अशी इच्छा प्रकट केल्यामुळे की त्यांच्यामध्ये ते दिसलं. आणि आता तुम्हाला वैदिक इतिहासात दुसऱ्या कुणामध्ये ते दिसलेलं नाही बघा कधी. फक्त कृष्णांमध्येच ते विश्वरूप दिसलेलं आहे. हम्म आणि मग पुढे काय म्हणतायत. आणि पण बघा तो काय म्हणतोय की प्रभो, जर का म्हणजे तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, हा, तर हे योगेश्वरा तुम्ही कृपया ते अमर्याद विश्वरूप मला दाखवा. आणि इथे हाका पण बघा किती छान छान नावानी मारतोय. कमल नयना, पुरुषोत्तमा, प्रभो, योगेश्वरा अशा. आणि काय म्हणतोय की असं नाही म्हणजे मला हे मंदिरात वगैरे गेलो किंवा घरातल्या पण बाळकृष्णाकडे गेलो आणि मला हे द्या म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त हे द्या ते द्या करायला नाही. तर तो काय म्हणतोय की तुमची जर का तुम्हाला इच्छा म्हणजे तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की ते रूप मी पाहणे शक्य आहे तर मला तुम्ही दाखवा. म्हणजे असं नाहीये की तुम्ही ते दिला नाहीत तर बास झालं, मला आता भक्ती बास झाली, मला कृष्ण बास झाले, असं नाहीये. तो अनन्य भक्त आहे म्हणजे तरीही मी तुमचाच राहणार आहे. हम्म तर ही एक पद्धत असते काहीतरी मागण्याची, प्रार्थना करण्याची. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्णा श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णांनी अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे, परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाही. म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. हरे कृष्णा. आता इथे अर्जुनाला ना कृष्ण काय म्हणतात बघा की श्री भगवान म्हणाले, आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक नाना वर्णानी अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. म्हणजे कृष्ण पण भक्ता म्हणजे दाखवायला तयार झाले विश्वरूप. का बरं दाखवायला तयार झाले तर कृष्ण हे भक्तवत्सल आहे. ते भक्तांच्या म्हणजे भक्तीने प्रेमाने बांधले जातात. भक्तवत्सल आहेत. आता ते शबरीची बघितलं ना, भक्तीसाठी शबरीच्या ती बोरं पण खाल्ली, उष्टी बोरं. अशी ते भक्तवत्सल आहेत. इथे भगवंतांना कळलं की माझ्या भक्ताची ही प्रामाणिक इच्छा आहे म्हणून दाखवलं. दुसरं, अर्जुन हा युद्ध करायला लढत नव्हता. त्याला एक हे होतं की मी स्वकीयांना कसं मारू आणि काय करू असं असमंजस मध्ये होता वगैरे. मग इथं ना आता पुढे कृष्ण सांगणार आहेत की तू जे काही पाहू इच्छितोस ते तू बघ. मग त्यामुळे त्याला ते
युद्धाचा शेवट काय होणार आहे हेही त्याला त्या विश्वरूपात दिसणार होता. मग कृष्णांना ते दाखवायचं होतं की इथे बघ, कोणच तुम्ही म्हणजे पांडव जिंकले, बाकी कोण शिल्लक नाहीये. त्यामुळे युद्ध तर म्हणजे मी निर्णय घेऊन सगळं करून झालेलं आहे, तू फक्त निमित्त आहेस, त्यामुळे उठ आणि लढ. मग अर्जुनाला तिथे दिसेलच ना ती जिंकली आहे तेही त्याला दिसावं असं कृष्णांना वाटत होतं. ह्यामुळे कृष्णाने त्याला आपलं विराट रूप विश्वरूप दाखवलं. आता या 11.7 मध्ये ते काय म्हणतायत बघा, तू जे काही पाहू इच्छितोस ते तू माझ्या या देहामध्ये बघ. म्हणजे किती सगळं सामावलं असेल बघा, की म्हणजे जे काही भूत भविष्य वर्तमानातलं सुद्धा, हे ते कायही तुला जे कधीचं कुठलं काय बघायचंय ते सगळं एकाच ठिकाणी माझ्यामध्ये तू पाहू शकतोस. मग इथे प्रभुपाद स्वामी ह्याच्या स्पष्टीकरणात म्हणतात सुद्धा, आपण कधी विज्ञानाच्या ह्याने असं एखादं काय बनवू शकलो का, की एकाच वेळेला तू बघ तुझी जे म्हणून काय इच्छा असेल ते. हम्म. तर इथे बघा ते त्यांनी बनवलेलं आहे, म्हणजे तसं दाखवलेलं आहे त्याला. हम्म. त्याच्यानंतर आता हे तर ठीक आहे, की म्हणतायत, पण अजून अर्जुनाच्या चेहऱ्यावर कृष्णांना फारसं काही दिसत नव्हतं की ह्याला विश्वरूप दिसतंय नाही तर काय. मग ह्या भौतिक आपल्या शरीराने ना, ही आपली इंद्रिय भौतिक आहे, ह्याने आपण भगवंत आध्यात्मिक आहेत, आपण नाही बघू शकत त्यांना. त्यामुळे मग कृष्णाने त्याला दिव्य नेत्र दिले. ह्या भौतिक सृष्टीने आपण नाही बघू शकत. मग जेव्हा दिव्य दृष्टी प्रदान केली तेव्हा कृष्ण अर्जुन ते पाहू शकले. आणि त्याच वेळेस त्याच्या म्हणजे अर्जुनही बघितला, संजयाला पण. संजयाचे गुरु कोण होते? व्यासदेव. व्यासदेव हा कृष्णांचाच शक्त्यावेश अवतार म्हणतात. त्यांनी दिव्य दृष्टी दिली होती, त्यामुळे हे पण बघू शकले. कोण? संजय पण बघू शकला. आणि संजयाने ते ह्यांना सांगितलं, धृतराष्ट्राला सांगितलं. घ्या माताजी पुढची स्लाइड बघूया आपण पण अर्जुनाबरोबर. हरे कृष्ण. संजय उवाच एव मुक्तात तो राजन्म महायोगेश्वर हरी दर्शमास बधार्तात परमरूप मे परमेश्वरम. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर बघा आता हे संजय धृतराष्ट्राला सांगतोय की असं बोलून भगवंतानी अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं. कसं आहे ते विश्वरूप? कसं ते तुम्हाला धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर कसा चेहरा वाटतोय बघा धृतराष्ट्राचा? संजयाने वर्णन तर केलं असणार ना. कसा वाटतो सांगा बघू चेहरा धृतराष्ट्राचा तिथे? घाबरलेला. आश्चर्य आहे, भीती. आश्चर्य आणि भीती असं दोन्ही आहे बघा. हा आता आपण अर्जुनाला काय वाटतं बघूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. हरे कृष्णा. बघा हे विश्वरूप कसं आहे बघा. ह्या साईडच्या स्लाइड मध्ये तुम्हाला ना, म्हणजे हा फोटो आहे त्याच्यात दिसेल बघा, झूम करा थोडस. ते जमिनीपासून आकाशापर्यंत चहूबाजूला पसरलं होतं. हे पुरं सगळं त्याने व्यापून टाकलं होतं. आणि त्याच्यामध्ये काय काय होतं? असंख्य मुखे, असंख्य नेत्र आणि असंख्य अद्भुत दृश्य होती, जी अर्जुनाने कधी बघितली पण नव्हती.
पुन्हा अलंकार होते वेगवेगळे, छान छान दिव्य लेप लावलेले होते, वेगवेगळी अस्त्र शस्त्र धारण केलेली होती, वेगळ्या माळा होत्या, वेगवेगळे सुगंध म्हणजे आध्यात्मिक जगातले सुगंध म्हणतात ना, तसे ते वेगळे दिव्य सुगंधी द्रव्यांचे त्यांच्या शरीराला लेप दिलेले होते. म्हणजे सर्वच बाबतीत ते विश्वरूप कसं होतं, अद्भुत होतं. हा तेजस्वी, अनंत, म्हणजे ज्याला आदी मध्य अंत काही नव्हता. आणि सर्व व्यापी होतं, ते सगळं व्यापून टाकलं होतं त्याने. मग हेही तुम्ही लक्षात ठेवा की फक्त आपण म्हणजे भगवद्गीतेमध्ये सतत म्हणतो ना की सारं काही कृष्णाने व्यापलेलं आहे, किंवा अगदी तुम्ही टप्पे बघितला असाल तर भगवंतांची विस्तार होत होत महाविष्णूंपर्यंत येतात. मग महाविष्णू त्याच्यातून ब्रह्मांड बाहेर पडतात. मग प्रत्येक मग ते झाले महाविष्णूंना कारणोदकशाही विष्णू कारण समुद्रात असतात. त्याच्यानंतर गर्भोदकशाही विष्णू. मग गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभी कमलातनं कमळ येतं, ब्रह्मा येतात, मग ब्रह्मा सृष्टी स्थापन करतात. आणि तेव्हा पण त्या सृष्टीमध्ये प्रत्येक सजीवामध्ये म्हणजे क्षीरोदकशाही विष्णू प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने आणि चराचरामध्ये चेतना रूपाने येतात, असं आपण शिकतो. शिकणार आणि कंटिन्यू आपण हे 3 तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हे विस्तार कसे झालेले आहेत. तर ते इथे बघू त्यांनी कसं चराचर त्यांच्यामध्ये काल पण बघितलं ना, चल आणि अचल सारं काही माझ्यामुळे आहे, इथे मीच सर्वांचा बीज दिलेलं आहे. तर इथे दिसतं बघा ते की सगळं सगळं त्यांनी व्यापलेलं होतं. आणि आपल्याला बघा एका सूर्याकडे आपण किती काही सेकंद थेट बघू शकतो, डोळ्याला त्रास होतो ना, आणि नंतर सुद्धा आपल्याला आजूबाजूला काही दिसत नाही. तर ते कसं होतं, हजारो सूर्यांचा जर का एकाच वेळेस उदय झाला असता तर प्रकाश कदाचित त्या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करू शकत होता. घ्या माताजी. मग हे असं आहे, त्यामुळे अर्जुनाला ते साधारण नेत्राने दिसलंच नसतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागली ब्रह्मांडांची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्णा. हे आता बघा अर्जुनाने काय काय बघितलं. की कसं सारी ब्रह्मांडच्या ब्रह्मांड त्यांच्यामध्ये सामावलेली होती. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्णा. बघा आता अर्जुन कसा झाला, भ्रमित झाला, आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभे राहिले. तर कसं असतं ना, तुमच्या अंगावर रोमांच 2 वेळा साधारण उभं राहतात. पहिल्यांदा पण हा अर्जुन असाच भ्रमातच होता आणि काय म्हणत होता की माझ्या हातातनं शस्त्र गळतायत कृष्णा, मी नाही युद्ध करू शकणार. हा थोर क्षत्रिय योद्धा आहे आणि तो काय त्याच्या हातातनं धनुष्यबाण गळून पडत होता. हे कशामुळे झालं, सडनली आपल्यावर एखादं दुःख आलं ना की असं होतं. की आपण धीर सोडतो आपला, आणि तेव्हाही तोच तसाच होता. आणि आता जो आहे हे कशामुळे होतं, जेव्हा भगवंतांची अनुभूती येते ना, ह्याला थांबा म्हणजे हा एक असतो जेव्हा हा आनंदाने असतं, म्हणजे हे थोडंसं भगवंतांच्या अनुभूतीनंतर भक्ताला होतं. जे शुद्ध भक्त असतात त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात, डोळ्यात अश्रू, शरीराला कंपन सुरू होतात. आता अर्जुनाला तेही झालंय. तेव्हा होतं ते तो भीती म्हणजे तो पूर्ण गळला कसा होता, आणि आता आहे त्या भगवंतांच्या या दर्शनामुळे झालेलं आहे त्याचं. त्याला ना त्या आध्यात्मिक भाषेत ना अष्टसात्विक विकार म्हणतात. जेव्हा भगवंतांची अनुभूती होते शुद्ध भक्तांना तेव्हा ते असतात अष्टसात्विक विकार, अश्रू येतात डोळ्यातून आपोआप वगैरे. तर इथे रोमांच उभे राहिलेत म्हणतोय. आणि प्रणाम करून नतमस्तक होतोय आणि भगवंतांची आता तो प्रार्थना करतोय. बघूया आता त्या काय काय प्रार्थना त्याला काय काय दिसतंय.
वाचा माताजी. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमला आसनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान श्री शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य, अंत काहीच दिसत नाहीये. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्राने सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहते. हरे कृष्णा. बघा हा, म्हणजे चराचर व्यापलंय असं म्हणणं सोपं आहे. पण ते व्यापलंय म्हणजे प्रत्यक्षात कसं आहे बघा, बघू तुम्ही. त्याने किती छान सांगितलंय ते. सारे म्हणजे ब्रह्मदेव, शंकर, सारे ऋषी, सगळे अलौकिक सर्प वगैरे हे सगळं तो बघतोय त्यांच्या देहांमध्ये. पुन्हा काय काय बघतोय, असंख्य भुजा, उदरे, मुख असं असणारी हे आहेत रूप ती बघतोय. आणि ह्या रूपाला ना आधी, मध्य आणि अंत असं काहीच नाही. त्याची सुरुवात कुठे आहे, त्याचा शेवट कुठे आहे, काहीही कळत नाहीये. तेजपुंज आहे ते. आणि तो काय म्हणतो, हे पाहणं मला कठीण जात आहे. हा, म्हणजे प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याचं हे तेज जसं डोळ्याला त्रासदायक वाटतं तसं त्याला वाटतंय ते. हा. हा, घ्या माताजी. आणि तुम्ही बघा ते कसं पसरलेलं आहे, कसं वाटत असेल, केवढासा अर्जुन असणार, कसं ते विश्वरूप असेल. घ्या माताजी पुढची. हरे कृष्णा. तुम्ही परम अक्षरज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. तुम्ही आदी, मध्य आणि अंत रहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र, सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धिगण स्वस्ती, शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मुरुद गण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हरे कृष्णा. हा हा, आपण एक एक बघूया आता. हा. आधी काय काय म्हणतोय बघा, की तुम्ही काय आहात, परम आहात, अक्षय ज्ञेय आहात. हा. तुम्हीच या विश्वाचे आश्रयस्थान आहात, अव्ययी, पुरातन, म्हणजे किती किती हेने स्तुती करतोय बघा, केवढे वेगवेगळे उपाधी दिलेले आहेत. हा. मग तुम्ही शाश्वत धर्माचे पालक आहात. तुम्हीच भगवान पुरुषोत्तम आहात, असं माझं मत आहे, म्हणतो बघा, सांगतोय. हा. आणि काय म्हणतो पुन्हा, आदी, मध्य, अंतरहित आहात. हा. तुमचा महिमा अगाध आहे, असंख्य बाहू आहेत. चंद्र, सूर्य तुमचे नेत्र आहेत. हा. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी तुमच्याच तेजाने तप्त करी संपूर्ण विश्वाला तुम म्हणजे तप्त करीत असल्याचे मी पाहतोय. तर एक लक्षात घ्या, इथे हे जे भौतिक म्हणजे हे जे रूप आहे ना, हे विश्वरूप, हे भगवंतांचं म्हणजे परमनंट रूप नाहीये. त्यांचं नेहमीच म्हणजे शाश्वत रूप कुठलं आहे, तर गोलोक वृंदावनातलं गोविंद, राधा गोविंद, गोविंद स्वरूप म्हणतो ना, श्याम सुंदर, ते हे कृष्णाने अर्जुनासाठी प्रकट केलेलं आहे. म्हणजे अर्जुनाची इच्छा होती भक्ताची म्हणून. कारण इथे काय म्हणतोय, चंद्र, सूर्य हे तुमचे नेत्र आहेत म्हणून. तर हे भगवंतानी त्याच्यासाठी प्रकट केलेलं आहे. त्यामुळे भक्तांना ह्या रूपामध्ये काही रस नसतो. तुम्ही बघाल कधी कुठलं शुद्ध भक्तांच्या जी अभंग आहेत किंवा भजन आहेत, अष्टकम आहेत, त्यामध्ये ह्या रूपाविषयी काय नाहीये. कसं आहे, ह्या रूपामध्ये तुम्हाला
एखाद्याची भक्ती करताना नातं कनेक्ट व्हायला हवा तुम्ही. तर ह्यामध्ये तो कसा जोडला जाणार? तुम्ही आता ही सगळी वर्णनं बघताय ना, अर्जुनाला पण आता हे रूप म्हणजे तो म्हणाला ना, मला भीती वाटते, माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेत. पुढे सांगतो बघा तो. त्यामुळे हे बास करा म्हणतो रूप. पण त्यामुळे तो तो तिथे त्यामुळे हे रूप आहे ना, हे त्याच्यासाठी प्रकट केलेलं आहे. म्हणजे नित्य ते त्या रूपात नसतात. हम्म. मग इथं बघा तुम्ही, त्यानेच पुऱ्या दिशा, ग्रहलोक सगळं काही व्याप्त केलंय. मग हे कसं आहे, उग्र आणि अतिशय अद्भुत असं आहे हे तुमचं रूप. त्यामुळे काय झालंय, सारे ग्रहलोक अतिशय व्यथित झालेत. म्हणजे 19.20 हा श्लोक आहे बघा, त्याच्यामध्ये दिलंय बघा, की तो स्वतः झालाच आहे, जरा घाबरलाय. तर तो काय सांगतोय, की हे तुमचं रूप पाहून ना सगळे ग्रहलोक व्यथित झाले. हा. मग देवतागण तुम्हाला शरण येत आहेत. हे तुमचं रूप तुम्ही जे हे प्रकट केलंय ना, हे पाहून देवतागण तुम्हाला शरण येत आहेत. त्यांच्यापैकी काही भयभीत झाल्यामुळे तुमची प्रार्थना करतायत. महर्षीगण, सिद्धगण स्वस्ती म्हणजे वेदांमधले हे स्तोत्र आहेत ही, हे गाऊन तुमची स्तुती करतायत. आता हे 19.21 मध्ये पण लक्षात ठेवा, की आपण भक्त आहोत ना, तर आपण जेव्हा घाबरतो, हा, तो ब्लेम करतोय का, की काय हे कृष्णा, कसलं हे रूप तुम्ही दाखवलंच, घाबरलो मी, असं नाही म्हणत आहे बघा. तो काय सांगतोय, की आधी दुसरे पण घाबरलेत हे सांगतोय. आणि इथे त्यांचे भक्त आहेत, जे मोठे मोठे शुद्ध भक्त, जे महर्षी वगैरे आध्यात्मिक लोकात असतात ती. तर ते काय करतायत, महर्षी वगैरे भगवंतांना शरण जाताना त्यांच्या हे करतायत, प्रार्थना करतायत, वेगवेगळ्या स्तुती म्हणतायत स्वस्ती म्हणून. हा. पुन्हा वेगवेगळ्या देवी देवता पण काय करतायत बघा. तर ते शरण जात आहेत, म्हणजे हात जोडून शरण जात आहेत, भांडत नाहीयेत त्यांच्या बरोबर, का बरं तुम्ही असलं रूप प्रकट केलं. तर असे भक्त असतात, ते भांडत नाहीत त्यांच्या बरोबर, शरणागती असते, पूर्ण शरणागती. की माताजी आमचं हे गेलं. हा, स्क्रीन. पुन्हा आता म्हणजे हा 19.21 लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्यालाही काही असं वाटलं तर आपण पण भगवंतांना शरण जायला हवं. हम्म. पुन्हा रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, सिद्धगण, विश्वदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर, सिद्धदेवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. ही सगळी बघा, म्हणजे त्याला तिथे दिसत आहेत, हे वरच्या आध्यात्मिक लोकातले पण. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे महाबाहू, देवता सहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अकरा विकरा दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत. आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही, आकाशात भिडलेली तुमची आव असलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्णा. हा, मग आता तो हळूहळू सांगतोय, की हे जे आहे ना तुमचं असं अकराळ विक्राळ रूप, ते बघून सगळे देवता वगैरे सुद्धा व्यथित झाले. त्याप्रमाणे मी पण व्यथित झालोय. आणि मी ना हे सगळं तुमचं असं सगळं बघून, एवढं प्रचंड मोठं रूप, त्याला म्हणजे त्याच्या नजरेसमोरचे कृष्ण कसे होते, तर श्याम सुंदर रूपातले कृष्ण, जे नयन म्हणजे अत्यंत मधुर असे, मनमोहक अशा कृष्णांबरोबर तो राहिलेला, आणि तेच त्याचे मित्र म्हणून तो बघत होता. असं रूप कधी त्याने एक्सपेक्ट केलं नव्हतं ना, एवढं प्रचंड. ते काय म्हणतो बघा, मी माझे धैर्य म्हणजे हरवत निघालंय, माझं धैर्य खचतंय, आणि माझं मानसिक संतुलन मी राखू नाही शकत आहे. आता पुढे बघूया. श्री कृष्ण. स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुरडा झाल्याचे मला दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात, त्याप्रमाणेच हे सर्व महान युद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण.
तर इथे म्हणजे कृष्णाने सांगितलेलं होतं अर्जुनाला, तुला जे काय हवं ते तू या विश्वरूपामध्ये बघू शकतोस. मग बघा इथे आता त्याला दिसतंय की अ म्हणजे कौरवांच्या बाजूचे तर सगळेच आणि त्यांच्या बाजू म्हणजे पांडवांकडचे पण मुख्य योद्धे सगळे कृष्णांच्या मुखामध्ये प्रवेश करतायत. काही जण तर दाढ्यात अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराळा झालाय वगैरे, म्हणजे ते कसं त्याला वाटत असेल बघा. आणि तो काय म्हणतोय की जसे नद्यांचे प्रवाह समुद्रामध्ये सामावतात, हा, तसे हे सगळे महान योद्धे येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करत आहेत. हं. घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे तो पुढे युद्धात काय होणार आहे ते पण त्याला तिथे दिसतंय. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच कालस्मी लोकक्षयकृत वृद्धो लोकास्म महात्मैः प्रवृत्त उत्थित्वा भविष्यन्ति सर्वे एव विस्ता प्रयत्नेषु योधा. श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्धांचा विनाश होणार आहे. हरे कृष्णा. हा बघा, हा इथे कृष्ण काय म्हणतात, आता हे सगळं अर्जुनाने सांगितलं, तर कृष्ण काय सांगतायत बघा की जगताचा विनाश करणारा काळ मी आहे. हा, मग काळ म्हणजे काय, आता तुम्ही मला सांगा, आपण काळ म्हणजे काय समजतो? बोला ना, काळ म्हणजे काय असतो? वेळ. हा, एक असतो भूत भविष्य वर्तमान, तो काळ आला. आणि काय? म्हणजे मृत्यू. हा, मृत्यू तो पण आहे, बरोबर आहे ना, तुम्ही सांगितलं हेही बरोबर आहे. मग काळ म्हणजे की नाही कृष्णांचा एक हे आहे. म्हणजे काय म्हणतायत, जगाचा विनाश करणारा काळच मी आहे. म्हणजे त्यांचा जसे वेगवेगळे देवी देवता आहेत जे त्यांचं त्यांचं काम करत असतात, भक्त तर ते कृष्णांचे असतात. तसंच हा काळ पण आहे ना, हा कृष्णांचंच एक हे आहे, स्वरूप, आणि जो कृष्णांसाठी सगळं करत असतो. मग हा जो काळ आहे ना, मृत्यू आला म्हणजे आपण त्या काळामध्ये स्थित आहोत, आणि काळ हा खूप ताकदवान असतो, तो कुणासाठी थांबत नसतो वगैरे, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. मग हा जो काळ असतो ना, तो अगदी मग भूत भविष्य वर्तमान असं जरी आपण म्हंटलो तरी पण तो कुणा एकदम ताकदवर आहे, त्याच्या समोर कोणाचं काही चालत नाही, त्याचा त्याचा स्वतःचा एक महिमा आहे. हम्म, सगळी जण काळाप्रमाणे उलट नाचवत असतो तो. मग पुन्हा मृत्यू आला तरी काळ आला म्हणतात. म्हणजे भक्त असतात ना, ते आपण लक्षात ठेवायचं. आता इथे त्यांनी काय सांगितलंय की मी सर्व काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही दलातील दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. पण आपण एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण कृष्णाच्या ह्या भक्ती मार्गामध्ये आलोय, तर काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे, तो कुणालाच चुकत नसतो. मग त्यावेळेस आपण त्याला फेस कसं करायचं असतं, तर आपण आहे ना कृष्णांना शरणागत होऊन करायचं. मग तो काळ आपल्याला अजिबात म्हणजे त्याचा एक गुण आहे तो, की तो भक्तांना जे कृष्णांना शरणागत असतात त्यांची त्याच्याविषयीची भीती संपते. अ म्हणजे बघा, ते काय त्यांना हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं की हा हा एक जीवनाच्या प्रवासातला टप्पा आहे असं ते मानतात, आणि उरलेला मधला जो वेळ आहे जन्म आणि मृत्यूचा, तो मी कृष्णांना जोडून घेईन, स्वतःला कृष्णांशी जोडून घेईन. आणि असं जर का आपण आपलं जीवन जगत असलो तर काळाची भीती बिलकुल वाटत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला ना, आता तुम्ही म्हणाल की मला आपण कलियुगाचा धर्म काय, हरिनाम जप, तर पण मला जप करायचा आहे, जप करायचा आहे, आणि तुम्ही थोडासा जरी प्रयत्न कराल ना, तर कालपर्यंत ज्या तुमच्या शेड्यूल मधून तुम्हाला नाही वाटत होतं की मी एक माळा पण नाही करू शकणार, बघता बघता तुम्ही 4 माळा कराल, तुम्ही 8 कराल, तुम्ही 16 माळा पण करू शकाल. म्हणजे ह्याच तुमच्या काल परवाच्या शेड्यूल मध्ये ज्यात तुम्हाला बिलकुल वेळ मिळत नव्हता, त्यामध्ये तुम्हाला रोज एखादं गीतेचं पान वाचायला मिळेल, भागवतम ऐकायला मिळेल. असं असा असतो हा काळ, तो भक्तांना ना वेगळ्या प्रकारे भेटतो
अभक्तांना वेगळ्या प्रकारे भेटतो. हम्म आणि तो कृष्णांचंच एक स्वरूप आहे. ओके. आणि इथे अर्जुनाने सांगितलं, सॉरी कृष्णाने, की पांडवांव्यतिरिक्त सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. हा, घ्या माताची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुवक्ष राज्यं समृद्धम् मय्येवेति निहन्ता पूर्वमेवं निमित्तमात्र भव सैव साचीन. हरे कृष्णा. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांची पूर्वीच मृत्यू झालेला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे त्यावेळी कृष्ण काय सांगतायत, आता तर तू शेवट काय ते पण बघितलंयस, म्हणून उठ आणि युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. म्हणजे तुला फक्त त्याचं श्रेय घ्यायचंय, यश मिळवायचंय. हा, ऑलरेडी करायचं काय आहे ते मी केलेलं आहे. आणि त्यामुळे तू फक्त उठ, युद्ध कर, तुझं ते कर्तव्य आहे. यशाची प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव, एका समृद्ध राज्याचा राजा बन, उपभोग घे. हा, माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झालाय असं समजू नकोस की तू तू करतोयस वगैरे. आणि त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. सव्यसाची म्हणजे काय, आता थोर धनुर्धर आहे अर्जुन, तर मग तो उजव्या हाताने असा म्हणजे ते हे जसा नेम धरू शकतो, तसाच तो असा डाव्या हाताने पण हे धनुष्य बाणाने नेम लावून तेवढ्याच सफाईदारपणे म्हणजे लक्ष्यभेद करू शकतो, अशी अर्जुनामध्ये क्षमता होती. ते त्याला आठवण करून देतात, तू तर सव्यसाची आहेस, त्यामुळे उठ आणि हे युद्ध लढायला सुरू कर तू. हा, घ्या मत. आणि कसं आहे ना, जसं इथे अर्जुनाला कर्तव्याच्या मार्गावर यायला सांगतात, तशी गीता ही प्रत्येकालाच त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देत असते. हा, त्यासाठी आपण आपल्या म्हणजे कृष्णांशी जोडलो गेलो पाहिजे, गीतेचा अभ्यास करायला हवा आणि काय आहेत आपली कर्तव्य त्या मार्गावर चालायला हवं. हा, आता आपण इथे पण बघा, तुम्ही भगवद्गीतेचा हा क्लास करायला आलात, ते ही चांगली गोष्ट झाली. म्हणजे ही आपली जीवनातली कर्तव्य आहेत, ही आपण करायला हवी. हम्म हा, आता वाचा माताजी. हरे कृष्ण. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेला आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस. केवळ युद्ध कर, त्यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्णा. मग ते काय म्हणतायत, की तू स्वतःवर घेतोयस ना ते, तेव्हा म्हणून ते म्हणत होते ना, दुसऱ्या अध्यायात म्हणतात ना, हे जी तू दुःख सांगतोयस ही अज्ञानातून आलेली आहे. हम्म तू ज्ञानाच्या नजरेने बघायला सुरू कर, म्हणतात की नाही. तर इथं तेच आहे बघा, की तो काय म्हणतात ते, की तू असं समजू नकोस की मी त्यांना मारलं, तसं नाहीये. मीच म्हणजे कृष्णानेच त्यांना पूर्वी मारलेलं आहे. तू फक्त उठ आणि युद्ध कर आणि त्यामुळे तू युद्धामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करशील. घ्यावा त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवान श्रीकृष्णाला असे म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगात हर्षोल्लासित होते. सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात आणि सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्त पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टी करते तुम्ही आहात, तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंत, हे देवादिदेव, हे जगन निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. तुम्ही आदिपुरुष, भगवान, पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे 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 ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातील असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्णा.
हरे कृष्ण. तर ही बघा पुन्हा तो पूर्ण शरणागत झालेला आहे. कृष्णांचं काय काय आहे, कृष्णाने काय सांगितलं ते त्याने ऐकलं आणि पुन्हा तो प्रार्थना करतोय. की बघा तो थरथर कापत होता बघा आणि पुन्हा पुन्हा हात जोडून नमस्कार केला आणि काय म्हणाला, सद्गरीत स्वरात कृष्णानं काय सांगतोय की तुमच्या ह्या नामश्रवणाने जग हर्षोल्लसित होत असतं. हा आणि तुमचे हे जे भक्त म्हणजे जे तुमच्यावर अनुरक्त झालेले असतात ना, ते सिद्ध पुरुष तुम्हाला नमस्कार करीत आहेत. तो बघतोय तिथे आणि राक्षस भयभीत होऊन इतस्तता पळत आहेत. म्हणजे मी मगाशी म्हंटल ते शुद्ध भक्त असतात ते त्यांना शरणागत होत असतात. त्यामुळे त्यांना ना काळाची भीती वाटत ना आता मृत्यूची भीती नाही म्हटलं बाकी कशाची वाटणार सांगा. हा पण इथे राक्षस बघा कसे आहेत, ते त्यांना शरणागत झाले नाहीत. तो अहंकार असतो, मी मला वाचवू शकतो वगैरे. आणि ते नेहमी कृष्णांपासून लांब म्हणजे आता इथे अं, ते इतस्ततः पळत आहेत म्हणजे इकडे तिकडे आणि त्यांचे जे भक्त आहेत ते त्यांना नमस्कार करतायत. हा आणि इथे कृष्ण अर्जुन सांगतोय बघा की तुम्ही ब्रह्मदेवांपेक्षा पण श्रेष्ठ असे आदिसृष्टी करते आहात. त्यामुळे ब्रह्मदेवानी पण तुम्हाला का आदरपूर्वक नमस्कार करू नये. हम्म तुम्ही अविनाशी आहात, सर्व कारणांचे कारण आहात. हे पुन्हा तुम्ही भगवान पुरातन या प्राकृतिक जगाचे एकमेव आश्रयस्थान आहात, सर्वज्ञ आहात, जे जे ज्ञेय आहे ते आहात. घ्या माताची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करा. हरे कृष्ण. बघा आता आपल्याकडे पण म्हणजे म्हणजे मी तर म्हणेन होत असतात ना आपल्याकडून चुका. मग कोण असा आहे ज्याच्याकडून चुका होत नाहीत. मनुष्याचे स्वभाव आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं की चुका करत असतो. तर झाली एखादी चूक तर आपण प्रांजळपणे त्याची हे मागायला हवी, माफी. हा जसं आता इथे अर्जुन बघा, तो आता कृष्ण काय आहेत तो त्याने बघितलं ते की कसे ते चराचर त्या सारं काही त्यांच्यामध्ये सामावलंय. मग आता तो काय म्हणतोय बघा की मी तुमचा हा महिमा न जाणता तो काय बघत होता. शेवटी ती आत्ते मामे भावंड होती त्यामुळे तो मित्र मानत होता आणि एकाच वयाचे होते ते. मग तो काय करत होता, कधी कधी मी हे कृष्णा, रे यादवा अशी तुम्हाला हाक मारली. हा किंवा त्याबद्दल म्हणजे तुम्ही मला क्षमा करा. कधी विश्रांतीच्या वेळेस चेष्टा करताना आपण एकत्रच जेवलो, एकाच शय्येवर झोपलो. कधी कधी एकांतवासात किंवा मित्रांसमोर मी तुमचा अपमान पण केला. तर त्या साऱ्या अपराधांबद्दल मला क्षमा करा म्हणतोय. आणि क्षमा मागताना पण कसं केलं, आधी स्तुती केली, मग त्याने सांगितलं की हे हे माझ्या हातून असं झालंय तर तुम्ही मला क्षमा करा म्हणून. घ्या मग त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्णा. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे. परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हरे कृष्णा. मग आता ते शेवटी सांगतोय बघा, चुकीबद्दल काहीतरी आपल्या हातून पण होतात चूक तर माफी मागावी. आणि त्यानंतर मग आपल्याला काय हवंय तेही सांगायचं. मागणार तर आपण कुणाकडे मागणार, भगवंतांकडेच मागणार ना काय हवं असलं तर. तर तेही सांगतोय. म्हणजे कसं सांगतोय, आधी सॉरी म्हटला आणि मग सांगतोय की म्हणजे विश्वरूप पाहिल्यावर आनंद झालाय पण ते सहन होत नाहीये रूप. ते व्यापक असं विश्वरूप कसं आहे, उग्र आहे, थोडस विराट असं आहे ना, भयाने माझं मन व्याकुळ होतं. म्हणून तो काय म्हणतोय माहितीये, तुमचं पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. मग मगाशी मी तुम्हाला म्हंटल बघा की भक्ती करायला हे रूप हे नाहीये, कुणाला सोपं पडत नाही. तुम्ही एखाद्याशी जोडलं जायला त्यांना ते श्याम सुंदर रूप म्हणतो ना आपण भगवान, ते रूप प्रकट करा. त्याच्याशी जोडलं जाणं सोपं आहे. त्यामुळे सगळे भक्त हे त्यांच्या
त्या रूपाशी जोडले जातात. हम्म घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले. तुझ्या वाचून पूर्वी कोणी हे अनंत तेजमय आणि आद्यरूप पाहिले नाही. हे क्रूर प्रवीर, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते. कारण वेद अध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मद्भक्ता, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते 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 रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्णा. हा मग आता इथे कृष्ण काय सांगतायत की कृष्णांच्या अंतरंगा शक्तीने ह्या जगातच कृष्णाने त्याला हे विश्वरूप दाखवलं. हा आणि अर्जुनाच्या आधी कोणीही हे विश्वरूप कधीही पाहिलेलं नाही. तुम्ही बघा, अर्जुन सोडला तर कोणी हे विश्वरूप नाही बघितलेलं. एकदा यशोदा मैयाला जरासं दाखवलेलं, माती खाल्ली म्हणून बलराम दादा सांगत होतो ना, मैया मैया तुझ्या कानाने बघ माती खाल्ली. म्हणून मैया धावत जाते आणि काय करते, आ कर म्हणतो मी, आ करणार नाही, पुन्हा म्हणते आ कर मग गडबडीने माती गिळतो आणि आ करतो. आ केल्यावर मैयाला आतमध्ये त्याच्या काय दिसत जातं, पहिल्यांदा गोकुळातली ही दोघं दिसतात, मग गोकुळ, मग पृथ्वी, मग अनंत ब्रह्मांडांपर्यंत पोहोचतं. असं करत मैयाला चक्कर येते आणि पडते. हे म्हणजे आलं ना तुमच्या लक्षात, त्यांच्यामध्ये सारं काही सामावलेलं आहे. तो म्हणत असतो की नेहमी नाही दाखवणार म्हणून. असं म्हणजे ते एकदम हलकीशी झलक होती तरी यशोदा सहन नाही करू शकली. आणि इथं अख्खच्या अख्ख दिव्य म्हणजे विश्वरूप प्रकट केलेलं. हम्म मग त्यामुळे ते फक्त अर्जुनाने बघितलंय. आणि कृष्ण इथं काय सांगतायत बघा, हा की ते तुम्ही यज्ञ, दान, पुण्यकर्म, उग्र तप करणे, म्हणजे असं करून मी आता हे केलंय आणि मला विश्वरूप दाखव, असं नाही ते हे करू शकत. कोण दाखवू शकत नाही. म्हणजे त्यांना इन्सिस्ट, म्हणजे तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत की आम्हाला विश्वरूप दाखवा, विश्वरूप दाखवा. ती भगवंतांची मर्जी आहे. ते प्रकट करतील किंवा नाही करतील. त्यासाठी पुढे सांगतायत अनन्य भक्ती हवी, तरच तुम्ही हे सगळं बघू शकता भगवंतांचं. हा आणि त्यांना पण ते म्हणतायत बघा की ते तर भक्त वत्सल आहेत. भक्त आपल्या विषयीच सगळं त्यांना माहित असतं, श्वासापर्यंत सगळं माहित असतं. कारण आपल्याच हृदयात परमात्म्याच्या शेजारी, म्हणजे आत्म्याच्या शेजारीच आहेत परमात्मा. त्यामुळे ते म्हणतायत की तू व्यतीत आणि भ्रमित झालास. हा आता मी हे रूप समाप्त करतो, म्हणजे तू ह्या क्लेशातून मुक्त होशील आणि तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते मी प्रकट करतो. मग तू शांत चित्ताने पहा. घ्या माताची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हा तर पहिल्यांदा चतुर्भुज रूप म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म असं हातात घेतलेलं चतुर्भुज रूप प्रकट केलं. आणि नंतर नेहमीच्या श्यामसुंदर रूपामध्ये आले आणि अर्जुनाला धीर दिला. घ्या माताची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्ण मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे जे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्यास नित्य प्रयत्नात असतात. हे अर्जुना, मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्णा. आता बघा इथे 11.51 मध्ये
अर्जुन सांगतोय की मी आता हे तुमचं मूळ रूप बघून मी शांत चित्त झालो आणि पूर्वस्थितीत आलो. मग कृष्ण काय सांगतायत बघा. हा, श्री भगवान म्हणाले की हे जे भगवंतांचं अ, हे आता म्हणजे हे जे श्यामसुंदर रूप म्हणतो ना आपण, डोक्यावर मोरपीस, हातात बासरी, ह्याला म्हणायचं श्यामसुंदर रूप. तर हे जे रूप आहे ना, अतिशय दुष्कर आहे ह्याचं दर्शन होणं. म्हणजे म्हणून ते जेव्हा भगवंत काल आपण बघितलं ना, देवकीच्या म्हणजे प्रकट होणार होते, हृदय गर्भातून प्रकट झाले ना, तेव्हा त्यांचे दर्शन घ्यायला सारे देवी देवता आकाशात आले होते वगैरे. तर आहे ना, अ, देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. हा, ते अनन्य भक्ती असली तरच आपल्याला ते रूप दिसतं, श्यामसुंदर रूप. आणि भक्तांना त्यांना त्याच रूपामध्ये बघायचं असतं. हं. ते बघा आता 11.54 मध्ये त्यांनी सांगितलंय की मी जसा तुझ्या समोर उभा आहे, म्हणजे कसे उभे होते, श्याम सुंदर रूपात उभे होते ना, तसे मला केवळ अनन्य भक्तियोगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येतं. म्हणजे इथे त्यांनी कुठं दुसरा काय मार्ग सांगितलेला नाहीये बघा. हा, अनन्य भक्तियोग दुसरं म्हणजे स्पष्ट लिहिलंय, आपण दुसरं काय करा असं म्हणत नाहीये ते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो. आणि हा अनन्य भक्ती योग तुमच्या जीवनात कधी येणार सांगा? जेव्हा गुरु येतील. एका शुद्ध गुरु शिष्य परंपरेतनं तुम्ही हे जाणून घ्याल, समजावून घ्याल, तर हे रहस्यमय तत्व जे कृष्ण म्हणतायत ते आपल्या समोर असं उलगडत कधी जाणार? जेव्हा गुरु उलगडवून दाखवतील. आणि कृष्णांच्या कृपेने जीवनात गुरु येतात आणि गुरूंच्या कृपेने कृष्ण येतात. असं आहे ते. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आहे बघा त्यांचं हे श्यामसुंदर रूप आहे. हे खूप मनभावन असं रूप आहे. भक्तांना त्यांना ह्या रूपामध्ये बघायला आवडतं. हरे वाचा माता. कृष्ण. भक्त्या तत्व अन्यया शक्य अहमेव विधो अर्जुन ज्ञातु दृष्ट तत्त्वेन प्रत्येस्तु परंतप. हे अर्जुना, मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्णा. पुन्हा पुन्हा सांगतायत बघा, दुसरं काही सांगत नाहीयेत ते. काय म्हणतायत? अनन्य भक्ती योगाने. हा, आपण म्हणजे आणि आता म्हणजे तो मगाचाच आहे 11.54. तर केवळ हाच मार्ग आहे. तुम्ही वेगळे मार्ग शोधण्यात जीवन आपलं घालून उपयोग नाही. कसं आहे, मनुष्य जीवन हे आपल्याला त्याचं दुर्लभ आहे. आधी एकतर 84 लाख योनी फिरून शेवटी पुण्य तेवढी झालीत की मनुष्य जन्म मिळतो. त्याचं महत्व ओळखत नाही आपण. त्याचं महत्व ओळखायला पाहिजे. एक तर तो लिमिटेड टाइम असतो. त्याच्यामध्ये आपण वेळ वाया न घालवता आपल्याला कृष्णांशी जोडून घ्यायला हवं. कसं जोडून घ्यायचंय? अनन्य भक्ती योगाने. तरच आपण कृष्णांच्या या मार्गावर चालू शकू आणि त्यांच्या रहस्यमय तत्वामध्ये प्रवेश करू शकू. हा, आणि ते फक्त मनुष्य शरीरानेच करू शकतो आपण. त्यामुळे हा मनुष्य देह आहे ना, ह्याचं खूप वेगळं महत्व आहे की त्याच म्हणजे त्याच शरीराने आपण भक्ती करू शकतो. तेच सोडून बाकी सगळ्यासाठी आपण वापरत असतो. म्हणून आहे ना, आता आपण उद्या भक्तियोग शिकू तेव्हा सांगते छोट्या छोट्या भक्ती म्हणजे काय. हा, तर सेवा. मग त्या कशा? छोट्या छोट्या मार्गाने आपण कृष्णांशी जोडून घ्यायला हवं. घ्या माताची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. म- मत्कर्म कुंपरमो मद्भक्त संगवर्जित निवेर सर्वभूतेशय स मामेती पांडव. हरे कृष्णा. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या पित्याचं काम करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. हरे कृष्णा.
आता बघा हा, इथं ही स्लाइड आहे ही अजामिळाची आहे. अजामिळाला न्यायला आलेले ते आहे ते. आणि इकडे कृष्णाने मार्ग सांगितलेत बघा. तर कृष्णांना ह्या गोष्टी आवडत नाहीत. म्हणजे ह्या गोष्टी जर का तुम्ही करत असाल तर कृष्ण तुमच्या बरोबर नसणार आहेत. म्हणजे सकाम कर्म. म्हणजे मी भगवंता आज मी 16 माळा जप करतो, मग माझं हे काम करा. किंवा मी महिनाभर इतक्या माळा जप करतो, माझं ते काम करा. ह्याला म्हणायची सकाम भक्ती. म्हणजे मी हे व्रत करतो, ते फळ द्या. ते करतो ते ह्याला म्हणायचं काहीतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी. तर कृष्णांना नाही आवडत तशी भक्ती. आणि तुम्ही बघा आपल्या इतकी आपली भजनं वगैरे आहेत अभंग, त्यामध्ये कुठल्याही संतांनी असलं काहीही मागितलेलं नाहीये. हा, शुद्ध भक्ती. फक्त त्यांना काय हवे? कृष्ण हवे. त्याच्यानंतर त्यामुळे कृष्णांना सकाम भक्ती आवडत नाही. पुन्हा तर्कवादातून मुक्त. कसं असतं ना, आपण एक वर्ग आहे जो पुस्तकं उघडतो, ज्ञान मिळवतो. पण तेव्हा वेदांमध्ये बघा कृष्ण असा पण नाहीये, कृष्ण तसा, नेती नेती म्हणतात त्याला. तो असाही नाहीये, तो तसाही नाहीये. म्हणजे ह्याला फक्त तर्कवाद म्हणायचं. तर कृष्णाचं काय म्हणणं आहे, ते गुरुनी किंवा एखाद्या ग्रंथांमधून तुम्हाला जे ज्ञान मिळतं ते अप्लाय करा. ते आता इथे मी बसले, बाहेर मोठासा आवाज झाला इथे समोर, तर मी इथंच उभं राहून म्हणते नाही बाबा, काहीतरी काहीतरी पडलं वाटतं वरून, किंवा कोणतरी जाऊन कुठेतरी गाडी घेऊन धडकलं, असं फक्त मी इथे बसूनच तर्क करत बसले नाही, असं झालं असेल नाही तसं. पण माझं काम काय आहे? उठून खुर्चीतनं खाली जाऊन बघणं रस्त्यावर, की बाबा काय झालंय, कुणाला लागलंय का, तरच मला खरोखर कळेल ना. त्यामुळे हा जो असतो ना नुसता तर्कवाद, जिथून पोचायचं कुठंच नाही, दुसऱ्यांचे मुद्दे खोडत बसणे, तर असा हा जो तर्कवाद आहे ना, हा पण कृष्णांना आवडत नाही. तुला भक्ती कशी करायची हे कृष्ण सांगतोय ना, अनन्य भक्ती. पुन्हा मन्मना भव मद भक्तो. पुन्हा शांती मंत्र 5.29 श्लोक लक्षात ठेवा. पुन्हा ज्ञानी कोणाला म्हणतात? जो नम्र पुरुष, एक कुत्रा, गाय, चांडाळ, हत्ती, ह्यांना सगळ्यांना ब्राह्मण, ह्या सगळ्यांना समस्तरावर बघतो. हे सगळं त्यांनी गीतेमध्ये सांगितलंय. सांगितलंय तर अप्लाय करा. हा, त्यामुळे कृष्णांना नुसता तर्कवाद नाही आवडत. हे दोन सोडून म्हणजे तुम्ही सकाम कर्म, तर्कवाद ह्यामधून मुक्त होऊन जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो ना, आणि कृष्णात प्रित्यर्थ कर्म करतो. म्हणजे प्रभुपाद स्वामींनी बघा, की त्यांच्या पहिल्या अध्यायात सांगितलं ना, की त्यांच्या गुरुनी सांगितलं होतं की तुला सगळ्या आपल्या ह्या भागवतम म्हणजे वैदिक ग्रंथांचं इंग्लिश भाषेत ट्रान्सलेशन करायचंय, आणि भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी तुला पाश्चिमात्य देशात जायचं. हे दोन पहिल्याच भेटी प्रभुपाद स्वामींच्या गुरुंनी सांगितलेलं. तर प्रभुपाद स्वामींनी ते केलं. आणि कशासाठी केलं? फक्त गुरु आणि कृष्ण ह्या दोघांसाठी केलं, बाकी कशासाठी नाही केलं. हा, तर असे विशुद्ध भक्तीमध्ये म्हणजे तुम्ही जप करा, कृष्णांच्या आणि तुमच्या आनंदासाठी करा. 7 वाजता वगैरे संध्याकाळच्या टायमात वेगवेगळी अष्टकम आहेत आपली, ती वाचा, आनंद घ्या त्याच्यातून. त्याच्यातनं बाजार मांडू नका, की मी हे केलं, मला आता त्याच्या बदल्यात तू द्या. ते शुद्ध भक्तांच्या मार्गावर चालायचंय आपल्याला. हा, तर असे मग तुम्ही भक्ती सेवेमध्ये जे जोडता आणि कृष्णाप्रित्यर्थ काम करता, कृष्णांनाच आपल्या जीवनाचं परम लक्ष मानतो. आणि परम लक्ष मानत दुसऱ्यांशी मी वेगळा आहे, मला काहीतरी कृष्ण समजलेत असं पण नाही. सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो. ते आपण बघितलंय ना त्या श्लोकात, की तो जो नम्र ज्ञानी पुरुष असतो तो वरचं शरीर बघतच नाही, प्रत्येकाच्या हृदयातले भगवंत बघत असतात. ते समोर भगवंतच आहे असंच वागवत असतात. हम्म, सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. म्हणजे सगळीच जण ही कृष्णांची रचना आहे. त्यामुळे आपण फक्त मनुष्य नाही, तर हे जे सगळे प्राणी आहेत ह्यांचे बरोबर म्हणजे ती प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी म्हटली आहे ना आपण ती प्रार्थना शाळेत. तर सगळ्यांशीच प्राणी म्हणजे प्रेमाने वागतो तो नित्य. म्हणजे कृष्ण काय सांगतायत? निश्चितपणे मला प्राप्त होतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. ओके, झाला आपला आजचा अध्याय. कृष्ण अर्जुनामुळे मी तुम्हाला म्हंटल ना, आपणही विश्वरूपाचं दर्शन घेतलं. तर दाखवण्याची इच्छा केली
ती कशी केली ते पण बघितलात ना, की आपण पहिल्यांदा स्तुती करावी आणि मग जर का तुम्हाला योग्य वाटत असेल, तर तुम्ही मला दाखवा किंवा प्रॉब्लेम आहे असा असा कृष्ण तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. कारण असं म्हणतात, की कृष्ण हे भक्तांच्या अंतिम हितासाठी जे आहे चांगलं ते करतात. कृष्ण तुम्हाला हवंय ते करत नसतीलही, पण जे तुमच्या अंतिम हित साधणार आहे तेच करतात ते. त्याच्यानंतर मग विश्वरूप दाखवलं. मग अर्जुनाने वर्णन केलं विश्वरूप कसं घेतलं त्याच्या अनुभवाचं. मग कृष्णाने त्याला सांगितलं की म्हणजे मी काल आहे वगैरे. मग पुन्हा अर्जुनाने प्रार्थना केली आणि आता ह्या 47 पासून 55व्या श्लोकामध्ये शुद्ध भक्तीविषयी सांगितलंय बघा. हं? ओके, झाला आपला हा आजचा अध्याय. हा भक्ती योग सुरू आहे हा सगळा. ही भक्तीद्वारे आपण कसं कृष्णांशी जोडून घ्यायचंय. हा, मग आता जी रेकॉर्डिंग स्टॉप करा तुम्ही.